नाशिकमधील रिक्षा चालकांच्या रिक्षा चालविण्याच्या पद्धतीला आणि मुजोरीपणाला नाशिककर कंटाळले असून आणखी एक रिक्षा चालकाने गाडीचा धक्का लागला म्हणून मुजोरी केल्याचा प्रकार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालिमार मार्केट यार्ड येथे घडला। शालिमार मार्केट यार्डमध्ये एक कारमधून आपल्या फॅमिलीसह रंग घेऊन जात असणाऱ्या स्विफ्ट गाडीचा कट लागल्याने रिक्षा चालक मज्हर खान नावाच्या रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने कुठेतरी पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा धाक यांना राहिला नसल्याचे दिसून येते। भर रस्त्यात गाडी उभी करून मारहाण करण्यासाठी धावणाऱ्या रिक्षा चालक मज्हर खान याला गाडीमध्ये महिला आहेत किंवा रस्त्यावर ट्रॅफिक होत आहे याचे कोणतेही भान राहिले नसल्याने बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी सांगितले। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन। काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास उज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरचा ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली। त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 100/2025 कलम 126(2), 352, 351(2)(3), 324(4) व 325 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीचाच देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे।